पोलीसवाले बोलले पोलीसवाला धनंजय मुंडेने शिवाय देऊन हाकलून दिले आहे पियायला. या हा मग लय कट्टर ते. काहीच बोलता येणार साहेब तिथं. काय सांगा तुम्हाला ते लेडीज ढसा रडायला लागली पुन्हा. हो लेडीज बी होती ना राव तिथं बुथवर. ते नंतर गेल्यानंतर पुन्हा लेडीज ढसा तटा. मग आम्ही म्हणतो तुम्हीच बदल करा पण आम्ही तर काय आम्ही तर जातच निघून तुम्हीच करा म्हणून काय करायचं. बापरे आवाजच करू द्या तिथं. काय सगळं वंजारी समाज एक झाला तिथं. माणूस मुंबई जरी असला हो त्याचा आधार कार्ड मागून घ्यायचा लिहून घ्यायचे 4 आकडे आणि चला मतदान करू द्या म्हणायचे. ते त्याचा भाव याला पाहिजे म्हणायचे. काय म्हणजे नाही केलं तर मग बघा मग तुम्हाला सांगितलं नाही मग तुम्हाला तुमच्या बाहेर निघू देत नाही. हे तर खतम करू टाकू. हॅलो हा सर नमस्कार. नमस्कार बोला सर. कुठे आहेत सर? स्पीड लावलोय आज. बरं 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 बोला काय म्हणता. काय नाही मला व्हिडिओ टाकला आता बबनराव गीते. हो काय नेमकं काय आम्ही होतो बुथवर ते गाववाल्याने सगळं आमचं बुथ ताब्यात घेतलं. आम्हाला काय मारण्याच्या धमक्या दिल्या हे दिलं ते गेल्या. गपचे बसा म्हणजे काय करा तुम्ही गावाच्या पुढं. हा हळम गेवराई हळम नाही परळी. हळम तालुका परळी धर्मपुरीच्या बाजूला. अच्छा अच्छा तर कोणी घेतलं होतं ताब्यात? ते गावाले म्हणजे कोणता समाज होता काही? वंजारी समाज टोटल. धनंजय मुंडे 2-3 फोन आले ते. हा 2 व्यवस्थित चालू द्या म्हणले. नाही तर मग तुमचा नंबर आहे तुमचं तुम्ही कार्य पुढं काय तुमच्यावर कारवाई करू असं करू तसं करू केंद्र अध्यक्षाला म्हणत होते. बापरे मग आता शिवाय हे दिल्या त्या लेडीजला बोलले केंद्र अध्यक्षाला शिवाय दिल्या. तुम्ही ऐकलं असं बघा ना शिवाय दिल्या आहेत ना. नाही ते तर गीते साहेबाचा व्हिडिओ आहे ना आलेला. मग त्यांनी दिलेत ना मग. तर ताब्यामध्ये गीते साहेबांनी घेतलं होतं का हिने गाववाल्यांनी घेतलं होतं? म्हणजे वंजारी समाज संघ लोकांनी. हा वंजारी समाजाच्या लोकांनी टोटल वंजारी समाज आहे तिथं. किती मतदान झालं एकूण? तिथं झालं मतदान 788. 788 समजा बोगस. 930 पैकी 788 समजा नाही म्हणता येणार. 300 350 बोगस झालं. बाकी सगळं पहिलं रेग्युलर चालू होतं. अच्छा 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 नंतर बोगस 11-12 वाजेपर्यंत रेग्युलर चालू होतं. त्याच्यानंतर ते गावाला ऐकच नाही गेले. धनंजय मुंडे 2-3 फोन आले. म्हणजे तुमच्यावर कारवाई करू असे म्हणले होते का? हा केंद्र अध्यक्षाला फोन आले त्याला म्हणले व्यवस्थित चालू द्या म्हणले. नाही तुम्ही कुठं कार्य काय मी बघून म्हणले माझ्याकडे आहेत मग माझ्या ताब्यात बघू म्हणलं तर काय तर. आम्ही म्हणलं आमचं काय संबंध आहे म्हणलं. काय जर निवडून आले म्हणजे निवडून आले तर आम्हाला काय संबंध आहे. आम्ही कर्मचारी म्हणलं. कर्मचारी बरोबर आहे. ते गाववाले म्हणले आम्हाला तुम्हाला तुमच्या बाहेर निघू देणार नाही असं करू तसं करू. पोलीसवाले बोलले पोलीसवाला धनंजय मुंडेने शिवाय देऊन हाकलून दिले आहे पियायला. या हा मग लय कट्टर ते. काहीच बोलता येणार साहेब तिथं. काय सांगा तुम्हाला ते लेडीज ढसा रडायला लागली पुन्हा. हो लेडीज बी होती ना राव तिथं बुथवर. ते नंतर गेल्यानंतर पुन्हा लेडीज ढसा तटा. मग आम्ही म्हणतो तुम्हीच बदल करा पण आम्ही तर काय आम्ही तर जातच निघून तुम्हीच करा म्हणून काय करायचं. बापरे आवाजच करू द्या तिथं. काय सगळं वंजारी समाज एक झाला तिथं. मग टोटल बोगसच झालं म्हणायचं काय? परळी तालुक्यात जवळपास सगळ्या गावात बोगस आहे. परळी तालुक्यात ना? हो त्याच्यामुळे बजरंग बाप्पांनी तक्रार नाही केली आयोगाकडे इन कॅमेरा मतदान घ्या म्हणून. हा ते तर आधीच केलेली होती ना तक्रार. हा मग ते तिथं आलते ना पप्पा दुसऱ्या बुथवर धर्मपूरला कुठेतरी आलते वाटते. अच्छा 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 हा तिथं पण असं चालू होतं. बापरे. हा त्याच्यामुळे ते तक्रार केली ती पप्पाने तिकडं आयोगाला इन कॅमेरा मतदान घ्या म्हणून. हा तर ते आता व्हिडिओ बघितला मी. व्हिडिओ आलेला होता गीते साहेब. हाय व्हिडिओ माझ्याकडे आहे तो. हो मी तुम्हाला टाकला ते. मी म्हणलो यार इकडे आपले माजलगावचे कसं काय तिकडं पण ते इलेक्शनला ड्युटी आली ना परळी तालुक्यात. मग तर काय काम नाही संपूर्ण. आता परळीमध्ये समजा 90% तर बोगसच झालं. बोगस पूर्ण बोगस 90%. बापरे. आता सगळे माणसं एवढे कदरलेत तेवढे ड्युटीला होते परळीला. हो ते म्हणले आता दुसरं विधानसभेला तिकडे परळी ड्युटी आली डायरेक्ट कलेक्टरच्या ऑफिसमोर उपोषणाला बसायचं. ड्युटी जायचंच नाही तिकडे. नाही काय मारायला घेत नव्हते ते डायरेक्ट. बापरे. वंजारी समाज काय करा तू वंजारी समाज पूर्ण. आणि तुमची काय म्हणून ड्युटी होती तिथं? मतदान अधिकारी 2. बाबा मग तर तुम्ही वरचे अधिकारी होते समजा तिथं? नाही केंद्र अध्यक्ष मेन असतो. त्याच्यानंतर मतदान अधिकारी 1. त्याच्यानंतर सहाय्यक असतो. हो त्याच्यानंतर 2 आणि 3 त्यांच्या हाताखालचे असतात. काय बाबा
आता काय विलत नाही, काय करत आता मरण्यापेक्षा मग काय करत करा भाऊ, आम्ही गप्प बसतो. आम्हाला उद्या काय म्हणे कोणी आम्हाला जे मला धमकी दिली आम्हाला तुमच्या बाहेर निघतो काय करत आमचं. बापरे, तुम्ही कंप्लेंट केली नाही अशी की असं असं केलं तर काही वगैरे काही? आता कंप्लेंट केलं धनंजय मुंडे दोनदा फोन आले, काय कंप्लेंट करावं. बरं आता ऐका ना केंद्र अध्यक्षाला मी म्हणलो, केंद्र अध्यक्ष मी होता तो अरे त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतलं, काही बोलायला मी काय त्याला म्हणलं आपण साईड करू, असं नका करू म्हणलं, आपण गुंतून म्हणलं. आता सर कसं साहेबाचा व्हिडिओ व्हायरल व्हायला आता माझ्याकडे पाठविला त्याने. आता मी नाही व्हायरल केलं ते काय म्हणते की यार हे ह्यांचा काहीतरी आहे घोटाळा. बिंदास करा, काय अडचण नाही, आपलं करू बिंदास करा, काय अडचण नाही. मी काय आपलं कसं चालतंय थोडं त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं मी. नाही काय अडचण नाही, आपलं काय रोल नाही काय नाही. आता जसं नाही का बाय चान्स तुम्हाला विचारलं समजा हे व्हिडिओ तो व्हायरल होणारच होणार 100% झालंय जवळपास. हा तर तुम्हाला असं विचारलंच त्यांनी तर मग तुम्ही काय बोलतात समोर? हेच तुम्हाला जे सांगितलं ते सांगणार. आम्हाला जे मारणार धमक्या दिल्या हे गेल्या पुन्हा ते धनंजय मुंडे 2-3 फोन आले आम्हाला घेणे बिना आम्ही काय करतो, आम्हाला रमते बाहेर निघू देत नव्हती म्हणून आम्हाला साहेब तुम्हाला सांगतो का लगीला पण उठू दिलं नाही 3 वाजेपर्यंत 6 ते 3 लगीला पण उठू दिलं नाही. मला लयच खतरनाक झालं मग तिथे, एवढं भयानक झालं काय सांगा तुम्हाला. आणि बाय चान्स समजा चौकशी लागली बी एकदा तर ते म्हणले तुम्हाला की तुम्ही कंप्लेंट का म्हणून केली नाही त्या संदर्भात, तुम्ही काय म्हणता मग? आता पीआयला शिवाय देऊन हाकलून दिलं आमचं काय चालणार तिथं बापरे कंप्लेंट करायला. आता पीआय मोठे का आम्ही मोठे? पीआय मोठा ना आमच्या. हो ना किती केलं तरी ते मोठे. त्याला शिवाय दिलं तर त्याला डायरेक्ट धनंजय मुंडे बापाचं पुस्तक म्हणले नीट तुला म्हणलं बघतोय कसं. अरे बापरे तसं म्हणलं आम्ही काय म्हणणार. बरं कंप्लेंट करणार कोण असो, केंद्र अध्यक्ष मेन असतो त्यांनी कंप्लेंट करायला पाहिजे ना. हो केंद्र अध्यक्ष मेन असतं बरोबर. आता तेच काय करीत नाही आम्ही तरी काय करणार. त्याला सांगितलं आम्ही करू नाही म्हणलं मला काय घेतलं नाही काय झालं ते वजन काय घेऊन दिलं बघू काय होतं म्हणलं घालत येईल तुमच्या आम्हाला काय करायचं. हो ना आम्हाला आम्ही तुमच्या केंद्राचं ढकलून देणार मेन ते आहे. बस असतं ते चालू अध्यक्ष बुधचा हे अशी चिटिंग लई केली मग चिटिंग केल्यावर मग काय ते कमळच येत आहे मग काय. हो परळी तालुक्यात सांगतो पूर्ण कमळच आहे. ना मग काय असं असलं परळी तालुका वगळता परळी आष्टी पाठवता हे 3 तालुके वगळता बाकी सगळे तुतरी बाकी तिकडे फक्त कमळ आहे फुल. हा ते निकाड तिकडे कव्हर केलं वाटतं सर ते डायरेक्ट जातीवाद केला होता लई जातीवाद केला माहिती आहे का आवाजच करू देणार ते. पुन्हा मग मतदान संपल्यानंतर पेटे निघत टायमाला मग बस येऊ सर मग पुन्हा काय म्हणले साहेब म्हणलं आतापर्यंत घडण नव्हतं कधी पण ते जरांगे पाटलाने काय केलं जातीवाद केलं उभी मागायला म्हणून आम्ही आता तेवढं जातीवाद केला बोलले आम्हाला सगळं सांगितलं आम्ही सभा घेतली म्हणजे सगळे साहेबांनी हे सगळ्यांनी आम्हाला आधी सांगितलं होतं असं करा म्हणून. नाही आता म्हणलं तुम्ही करा म्हणलं मान्य पण आमच्या जीवात पोटावर नका म्हणलं पाठी मारा आमच्या पोटावर कशाला मारता म्हणलं बाबा आम्ही कर्मचारी माणसं आहेत पण तुम्ही हो ना तुम्ही काय करा एकजूट होऊन टाकायचं होतं म्हणा मतदार तुम्ही तुमचं कसं हे पण ते असं करा नाही पाहिजे होतं ना बुथवर ताबा. आता ह्यांनी बुथवर ताबा वेगळे बघून किती आले तेवढ्यात त्यांनी बघितलं मतदान करायचं तुम्ही आला समजा हो हो तुमच्या घरचे आले आणि त्यांनी फक्त शाळी बोटात लावली निघून गेले मतदान दुसऱ्यानेच केलं तिकडं बघितलं बबन किती मग ते लगेच चिडायला मला म्हणलं असं मला काय माहिती केंद्राची बदली त्यांना बघा म्हणले बोला तुम्ही बरोबर केंद्रात बोललेले व्हिडिओ मध्ये बघितलं का आधी मला म्हणले ते लेडीजला बोलले नंतर मला बोलले मी त्यांना पेन म्हणा होते केंद्राची त्यांना बोला तुम्ही काय बरोबर मग त्यांना बोलले त्यांना शिवाय दिलं हे केलं ते केलं त्यांचं काय चुकलं नाही त्यांचं बरोबर पण गीते साहेब कशामुळे माहितीये का मतदान लेडीजचं मतदान जेंट्स करतो इथं बसलेला लेडीजचा इकडून इकडं त्यांनी तिथलं मतदान कोणी गेलं सांगा म्हणून त्यांचं काय चुकलं नाही ना बरोबर आहे कारण आता विचार करा फक्त साई लावून मतदान दुसरंच करताय जणू मग काय ते चुकीचं आहे ना मग गीते साहेबाचं बरोबर आलं एक स्पेशल माणूस बटन दाबा बसलेला स्पेशल तिकडे मतदान जायचंच ना दुसऱ्या कोणी. मी ते बाहेर बघितलं बाहेर आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर ते झालं नाही का तिकडं बिहारला ते तिथं आपल्या बीड जिल्ह्यात पहिल्यांदा मी ऐकायला बरं सर आयुष्यात आता मी स्वतः तिथं उभा होता मी पुरा मी खोटं बोलणार नाही म्हणजे बटन दाबायला स्पेशल माणूस ते सही लावा ते जे जिथं मतदान ते मतदान करतच नव्हता दुसरंच करत होता समजा ऐका जेंट्स येऊ लेडीज येऊ आधार कार्ड घ्यायचं ते आधार कार्डचा नंबर बी सांगत नव्हते आम्हाला मग आम्ही उठून चाललो तेव्हा मग म्हणलं का आमच्या पोटावर मारू नका म्हणून आम्ही शासकीय नोकरी म्हणून आम्हाला पुरावा तर लागणार काहीतरी आयोगाला द्यायला बरोबर हो त्याच्यानंतर मग धनंजय मुंडेला फोन करून मग धनंजय मुंडे फोन केले म्हणलं साहेब करा तर पण काय करा आम्हाला घेऊन देणार म्हणून तुमच्याकडून आम्हाला पकडता आलं तरी काय घेऊन देणार नाही पप्पा आले तरी आम्हाला घेऊन देणार नाही बरोबर हो तर आम्हाला प्रोसेस चल द्या मग ते आय कार्डाचे आधार कार्डाचे लास्ट नंबर मतदान कार्डाचे लास्ट नंबर बँकेचे पासबुक तेव्हा आम्हाला दिले आणि शाही लागून लगेच निघून जायचं दुसरे लगेच बटन दाबायचं बसलेले
अरे यार असलं बेकार होतं. लयच अवघड. आम्हाला असं बांधून टाकल्यासारखं होतं आमचं. तेव्हा 3 वाजेपर्यंत लगेच उठतील नाही 3 वाजेपर्यंत बघा मला. टोटल लांबच राहिले परळी तालुक्यामध्ये समजा जितके बूथ होते तेवढ्या ह्याच्यामध्ये असंच केलं का त्यांनी सगळं. आता आमचं धर्मपुरी हो इथं तर फुल झालं. आता बाकी इथं झालं म्हणलं तर दुसरीकडे झालंच असेल ना. झालंच असणार कारण परळी म्हणल्यावर. परळीमध्ये सगळे कर्मचारी म्हणले एवढा त्रास दिला. संध्याकाळी आपण पेट्या जमा करायचो ना. हो 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 सगळे कर्मचारी म्हणले एवढा त्रास दिला. हे आतापर्यंत एवढा त्रास झाला नाही म्हणजे टोटल गावात झालं ते सगळं. मला गेवराईन बी फोन आलता बरं सर. हा तिकडं दुसऱ्या दिवशी पेट्या 10 वाजता सकाळी जमा झाले दोन रात्रभर नाही. काय माहिती आता ते धर्मपुरीच्या मेळ्या किती वाजता आले? 11 वाजता आले रात्री. हो हा. काय आता काय करत विलाज नाही. जे होईल आपलं काय करायचं. केंद्राचे जिम्मेदार असतं ते केंद्राचे काम ढकलून तुला सांगितलं. त्याच्यामध्ये तुमचं काय फक्त तुम्ही दिसलात मधात. हा मग आता डीप मध्ये असं जिथं आपली नोकरी दिली जावंच लागेल ना आपल्याला. हा त्याच्यामुळे मी म्हणलं यार हे आपले दिसायलेत त्याच्यामुळे एकदा फोन करून विचारा मी काय झालं काय घटना घडली. पप्पूचा फोन आला ना. अच्छा का. हा त्याला तिकडून आलं तेच सांगितलं असं झालंय भाऊ तिथं. त्याला आपण काय जिम्मेदार नाही म्हणलं. जमीन केलं नाही म्हणून गावाने सगळं ताब्यात घेतला. आम्हाला मारू घराघरून ते बाहेर निघू देऊ नाही. दीपा मॅडमला फोन लावतो कलेक्टरला हे सुतारीने मतदान करायला म्हणून आमच्यावर आरोप घ्यायला लागला गावावर म्हणून. काय म्हणत काय करावं. तुम्ही तुमचे बसलेले होते फक्त तरी पण तुमच्यावर आरोप करू लागले की ते तुम्ही तुतारीले मतदान करा असं म्हणाले. हो गावातले माणसं करायले हे कर्मचारी तुतारीला मतदान करायला म्हणाले. आमचं काय समज आम्ही बसलेलो तिथं. हो आम्हाला म्हणलं जसं बसा गपचिप बसा म्हणले. काय ते प्रोसेस कळलं म्हणलं जसं आहे तसं आम्ही जसं मारत ना. माणूस मुंबई जरी असला हो त्याचा आधार कार्ड मागून घ्यायचा घ्यायचे 4 आकडे आणि चला मतदान करू द्या म्हणायचं. ते त्याचा भाऊ याला करू म्हणायचं. काय म्हणजे नाही केलं तर मग बघा मग तुम्हाला सांगितलं नाही मतदान तुम्हाला रूम ते बाहेर निघू देत नाही. खतम करून टाकू. म्हणजे मतदान करायला ते माणूस बी नसायचा. हा आता समजा तुम्ही मंगळूरला राहतात. हो हो तुमचा भाऊ राहतो पुण्याला. हो आता तुमच्या भावाचं आधार कार्ड 4 नंबर लिहून आणले. हे माझा भाऊ इथं मतदान करू द्या मला. नाही करू द्या बघा मग खतम करून टाकायचं रूम मध्ये. बाहेर पण निघू द्या सगळे गावाचे. एवढं बेकार चालतं काय सांगा तुम्हाला. आता कसं माहिती आहे आम्ही तर आतमध्ये बूथ मधलं काय आम्हाला फक्त ऐकलं होतं आम्ही. पण तुम्ही मी आत्महत्या होतो ना. हो ना कारण तुम्ही अधिकारीच होता त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही स्वतः बघितलं म्हणल्यावर काय लयच अवघड होतं. लय अवघड होतं. बिल्डच्या नंतर ढसा लेडी पण तिचं नातं एसपीचा भाऊ दीर कुठंतरी आता नवीन लागलाय. त्याला फोन केला त्याने हिला लेटर अर्ध्या घंटा फोन केला म्हणजे जरा सगळं गेलं म्हणजे चालली म्हणते पण ते त्रास दिले म्हणजे भरपूर. काय करत म्हणलं आता इलाज नाही. 100% काय कमळच लागतं मग काय असं म्हणल्यावर. कमळ फक्त परळी तालुक्यात चाललंय. बाकी दुसरीकडे कमळ कुठंच नाही चाललेलं. चाललं असेल तर गेवराय थोडंफार चाललं असेल लक्ष्मणांना पवार मुळे. नाही गेवराईत बी नाही चाललं. आमची मित्र कंपनी ना गेवराईला. तर त्याने लक्ष्मण पवारचं गेवराय चांगला आहे जरा. नाही काय सांगितलं जाणू लक्ष्मणांना पवारला मी म्हणले साहेब तुम्ही फक्त आम्हाला विधानसभाला बोला म्हणले काय बोलायचं तर आम्ही तुमच्याशिवाय दुसऱ्याचं चिन्ह आम्ही दाबणारच नाही. फक्त ह्या वेळेस फक्त आम्हाला काही सांगू नका असं म्हणले जणू लोक. नाही तिथं काय झालं ते पंकजा ताई एक धनंजय मोठे डायरेक्ट फोन लावायला प्रत्येक बुथला त्यांचे 2-3 फोन होते. बापरे. बबन किती तुतारीचे माणसं. हो ना त्याने ते बघितलं बोगस मत झालं त्याने ते शिव्या दिल्या. मग नाही बरोबर ते आता चुकीचं बरोबर त्याला आपली समज आहे ना त्यांचं बरोबर आहे. त्यांनी काय केलं चुकीचं केलं ना ते बरोबर सांगितलं त्यांनी. तुम्ही काय केलं सांगा म्हणजे कोण बसलात. आता त्याला म्हणलं गावाला आम्हाला शब्द बोलत आम्ही काय करा म्हणजे आम्ही काय करा तुम्ही तक्रार करायला वीस त्याला सगळ्या शिवाय देऊन हाकलून काढून आम्हाला काय करणार. हो तिथं तुम्ही डायरेक्ट शिवाय देऊन हाकलून लावलं म्हणल्यावर तुमची काय. ऐका ना माझ्यापासून दुसरं बुथ होतं नाही दुसरं आमच्या 2 बुथ त्याच्या गावात. एक बुथवर असंच एक माणूस पोरग बसलेलं बटन दाबायला पियायला बरं का. त्याला म्हणलं त्या बापाचं बुद्ध का म्हणले असं बसायला मतदान करायला पीआय म्हणला त्याला पोराला. पीआयला ते पोराने काय केलं लगेच कुठे मित्र कोणी असेल त्याच्या गावातला त्याला लगेच धनंजय मोठ्याला फोन लगेच पीआयला. अरे बापरे. म्हणले माधवच्या तुला राजा का म्हणले तिथं नीट गप्पी चालू ती माझ्या घालून दुसरीकडे तू नाही तर बघ म्हणले सांगितलं बघा बरं पीआयला असं म्हणल्यावर मग असं म्हणलं तर आम्ही कोणात मग नाही तुमची मग हेच होणार काय करत तरी.
हो तर काय व्हायचं तर आपलं काय अडचण नाही, आपलं काय लोन नाही काय ना आपलं. नाही मग नाही जे आहे तुम्ही स्टेटमेंट तुमचं दिले तिथं काय होईल कसं. हा जे आता मी समोर जिथं घडे तेच सांगणार, मी काय थोडं दुसरं चुकीच सांगणार काही. नाही बरोबर आहे. हा है की नाही. चालतंय आता आलोय मग माझा मला 3 वाजता पप्पूने फोन केला तर मी तेलगाव होतो वरवडी पेश होतो. अरे बरं मला काय झालं माहिती का आता व्हिडिओ टाकला तर हा, हा, मी झोपलेलो होतो मग नंतर बघितलं यार गीत बबन साहेबाचा नंबर कसं काय मला हे आलो तर बघितलं त्यांचा व्हिडिओ आलेला आणि त्याच्यामध्ये झाल्यात मी त्यांना reply दिला नाही काही व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला पाठवला. मला कॉन्टॅक्ट केला लगेच. हा मी मला नेमकं काय बाबा हे मला काय बरोबर आहे त्यांचं काही चुकी नाही. एका पत्रकार मला सांगू लागले बरं का बूथवाले ना म्हणले बूथवाले ह्याचे भैया साहेबाचे हे आहेत म्हणले हे व्हिडिओ आहे म्हणले गेवराईचा. मी मला गेवराईचा म्हणलं परत हळमचा हेडे हळम तालुका सडेगाव हळम म्हणून गेवराईपासून गंगाखेड रोडला 15-20 किलोमीटर. हळम ना. हा हळम गाव तालुका पोळे वैजनाथ. हा बरोबर धर्मपुरीच्या बाजूला आहे. काय चालतंय काय नाही ते विचारण्यासाठी फोन. चालतं हो ठीक आहे. चालतंय ओके.